नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, या YouTube प्लॅटफॉर्मवर तुम्हाला माहित आहे तर सर्व गोष्टी प्रॉपर आणि चांगल्या सातत्याने भेटत असतात. मग आता आपल्या चॅनलवर आज आपण काय बघणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे काय रे तर पेपर झाला आता पुढे काय. गट ब झाली, गट क पूर्व झाली. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन इथं भेटणार आहे. आणि आता इथून पुढे जे व्हिडिओ राहणार आहेत आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. पहिली गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगतो, याच्यात मी कट ऑफचं सांगणार नाही. मी व्ह्यूज आणि लाईक्स साठी येत नाही, बरोबर. कारण कट ऑफ हा लगेच सांगता येत नसतो. ठीक आहे, आता आन्सर काय आली, आता थोडीशी विचारणा चालू आहे, विद्यार्थ्यांसोबत बोलणं चालू आहे. जेव्हा सगळ्या गोष्टी प्रॉपर होईल तेव्हा 2-3 दिवसात आपला कट ऑफचा व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल, भेटल, यात शंका नाही. ठीक आहे, चलो चला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मग आता पुढे काय, गट क झाली सर, गट ब झाली, पूर्व झाली, नेमकं करू तर काय करू. बरोबर, तुमच्या समोर एक प्रश्न नाही, तुमच्या समोर 1000 प्रश्न आहेत आणि त्या 1000 प्रश्नातली प्रश्न आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा आता तुमचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, समजा आता प्री झाली, मी असे 3 प्रश्न पडलेले तुम्हाला. पहिला, एक मिनिट थांबा, 3 प्रश्न पडलेले तुम्हाला. कोणकोणते बघा, लक्षात घ्या. बघा, क्वेश्चन प्रश्न इथे मी लिहितो प्रश्न, बरोबर. हा, चला आता प्रश्न झालं, आता इथं मी लिहितो. बघा, तुम्हाला पहिले मेन्स, मेन्स, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या डोक्यात, तो म्हणजे काय रे तर तुम्हाला असं वाटतंय मेन्स करू का सरळ सेवा करू का राज्य सेवा पूर्व करू. ठीक आहे, एक मिनिट थांब. हे 3 प्रश्न आहे तुमच्या समोर की काय करू, मेन्स, सरळ सेवा की राज्य सेवा. बरोबर, आता मला एक सांगा, ठीक आहे, या तीनही गोष्टींना सर मी जर मेन्सचा अभ्यास केला, समजा मी मेन्सच्या अभ्यासाला लागलो, पण जर माझं मेन्स मध्ये आलो नाही तर मग मी काय करणार, हा मोठा प्रश्न. सर जर मी सरळ सेवा करायला सुरुवात केली आणि अचानक माझा मेन्स मध्ये नाव आलं तर मी काय करू. सर मी राज्यसेवा पूर्वेचा अभ्यास सुरू केला आणि मग नंतर सरळ सेवेचं काय करू आणि मेन्सचं काय करू. तर चिंता करू नका, या सर्व प्रश्नांना समोर ठेवून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ हा गेलाच पाहिजे, बरोबर. मग याच्यात आता आपण कसं कसं बघणार आहे, काय बघणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे, काळजी करू नका, प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर उत्तर तुम्हाला भेटणार आहे. तत्पूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे काय की बघा, एक मिनिट, ठीक आहे, ती म्हणजे काय लक्षात घ्या की बाबा, आता आपण एक करतोय, आता इथून पुढे रोज म्हणजे आज संध्याकाळपासनच प्रॉपर 5:30ला आपल्या एकतर टाइम सांगतो मी, ठीक आहे, अजून कन्फर्म नका समजू टाइम, फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्या चॅनलवर आता रोज चालू घडामोडीचे लेक्चर्स राहणार आहे. ते पण नॉनस्टॉप रोज असणार, रोजच्या चालू घडामोडी रोज, आणि आपल्याला येणारे प्रत्येक पेपर टॅकल करायचा आहे. त्यामुळं आपल्याला प्रॉपर व्हायचं आहे. त्यामुळं आजपासून, आजच होईल, पहिलं आजचं लेक्चर कधी होईल ते मी सांगतो, आजचं लेक्चर होईलच, पण उद्यापासून रोज सकाळी तुमचे लेक्चर असणार आहे. मी केव्हा काय सगळं नियोजन टाकतो, त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ठीक आहे, त्यानंतर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ठीक आहे, याचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत येईल. ठीक आहे, काळजी करू नका. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा पोरांनो, एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाची, जी तुम्ही करता नाही करतात. ठीक आहे, राज्यसेवा, आणि अजून एक ऑप्शन राहिला होता आपला, तो म्हणजे काय रे, एक मिनिट, एक ऑप्शन राहिला होता आपला, तो म्हणजे काय रे तर तो होता काय तर पूर्व, म्हणजे पुढच्या पूर्व. ठीक आहे, ठीक आहे, पुढच्या पूर्व कोणत्या 2026च्या आता ज्या येणार आहे त्या. मग हे सगळं तुमच्या समोर आहे, नेमकं करायचं काय आणि कसं हे सांगतो. बघा, मला सांगा, या सर्वांना आता सध्या
कॉमन विषय कोणकोणते बघा. राज्यसेवेला 1 मिनिटासाठी आपण साईटला ठेवू, 1 मिनिटासाठी. ठीक आहे, 1 मिनिटासाठी आपण कॉमन राज्यसेवा साईटला ठेवू. ठीक आहे, लक्षात घ्या. 1 मिनिटासाठी आपण त्याला साईटला ठेवू. 1 मिनिट. ठीक आहे, 1 मिनिट. राज्यसेवा आपण थोड्या वेळासाठी साईटला ठेवू. आता या 3 याच्यावर मी तुम्हाला सांगतो, त्याप्रमाणे लक्षात ठेवा. ठीक आहे, काय 1 मिनिट. 3 याच्यावर मी तुम्हाला सांगतो. आता बघा, ठीक आहे, लक्षात घ्या पोरांनो. बघा, असे कोणते सब्जेक्ट आहे जो इथं पण आहे, जो इथं पण आहे, ठीक आहे, आणि जो तुम्हाला इथं पण असणार आहे. तर सगळ्यात पहिला सब्जेक्ट गणित. गणित. ठीक आहे, त्यानंतर पुढचा सब्जेक्ट जो आहे चालू घडामोडी. आणि त्यापुढं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काय, तर जीएस म्हणजे सामान्य ज्ञान, म्हणजे जे विषय तुम्हाला माहिती आहे. आता कोणी म्हणू नका ते विषय आम्हाला माहित नाही म्हणून. ठीक आहे, सामान्य ज्ञान. हे 3 विषय तुम्हाला इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. बरोबर. आता याच्या नंतरचे विषय जे की तुम्हाला इथं आणि इथं आहे ते म्हणजे कोणते रे, तर मराठी, मराठी आणि इंग्लिश. कोणता रे, मराठी आणि इंग्लिश. 1 मिनिट, जिथं स्लाइड दुसरी का, आपण टेंशन घेणे का नाही, लेने का नहीं, देने का नहीं, आपण का काम चलता है. ठीक आहे, ओके. बघा, आता इतकं लक्षात आलं का रे पोराव. ठीक आहे, इतकं लक्षात आलं तुमच्या. ओके, चलो. आता हे तुमच्या लक्षात आलं. आता बघा पोराव, आता याच्यामध्ये मेन्स. आता काय, आता इथं मेन्सला कोणता विषय, इंग्लिश आहे. ठीक आहे, 1 मिनिट थांबा. ठीक आहे, आता आपण बघा हे 3 विषय, म्हणजे हे 3 म्हणजे 5-6 विषय बरं का. आता मी तुम्हाला सांगत नाही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, ठीक आहे, हे सायन्स, हे सांगत नाही, पण हे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जवळपास 70%, ठीक आहे, जवळपास 70% सिलेबस हा तुमचा या 3 परीक्षांना सारखा आहे. सारखा म्हणण्यापेक्षा आहे, वेटेज कमी जास्त आहे. सरळ सेवेल त्याचं वेटेज कमी आहे, तर इकडे त्याची डेप्थ जास्त आहे. बरोबर आहे, पूर्वला त्यापेक्षा जास्त डेप्थ कशावर आहे, तर त्यापेक्षा जास्त डेप्थ त्याची कशावर आलेली आहे, तर मेन्सला. बरोबर, ते आपण समजू शकतो. पण आहे ना, तिन्ही याच्यात हे विषय आहे. सो डोंट वरी. आता पुढचे विषय बघा, लक्षात घ्या. 1 मिनिट. बघा, आता मी इथं काही विषय लिहितो. कोणते, इंग्लिश, मराठी. ठीक आहे, हा, इंग्लिश, मराठी, मॅथ, सायन्स. ठीक आहे, लक्षात आलं, आणि करंट म्हणजे चालू घडामोडी. आता हे 5 विषय मला सांगा पोराओ, इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश आणि मराठी तुम्हाला इकडे मेन्सला पण आहे. बरोबर, मेन्सला पण आहे. सेम तुमचे सरळ सेवेला पण आहे, सरळ सेवेला पण आहे. मग मला एक सांगा, जर जर तुमची मेन्सला तुम्ही क्वालिफाय झाला नाही समजा, मग तुमचा अभ्यास व्हायला जाणार आहे का रे, नाही. कारण पुढे बऱ्याच भरत्या येतात. तलाठी येते, वनरक्षक येते, पोलीस भरतीचं चालूच येतात, काही शंकाच नाही. ठीक आहे, सॉरी. त्यानंतर पुढं तुमची अजून कशाची एक्झाम येते रे, नगर परिषद येते. म्हणजे भरपूर मोठी भरती यावी वर्षभरात. मग या दोनही, पण या भरतीत हे जे 2 विषय, ठीक आहे, हे जे 2 विषय हे इकडं पण आहे, इकडं पण आहे. आणि आता राहिले खालचे 3 विषय. ठीक आहे, आता खालचे 3 विषय बघा. 1 मिनिट. आता खालचे 3 विषय हा मेन्सला पण आहे. ठीक आहे, मेन्सला पण आहे. ठीक आहे, हे सरळ सेवेला पण आहे, आणि हाच परत पूर्वला पण आहे. बरोबर आहे का रे, काय चुकलं का, नाही. मग जर वरचे 2, ठीक आहे, वरचे 2 आणि हे 5 विषय यांचा जर आपण विचार केला, बाकी सगळे जीएस तर सगळंच आहे, त्यात काही शंकाच नाही. तिकडे इकडे पण इकडे पण आहे. ठीक आहे, इंग्लिश, मराठी आणि जीएस. हा, जीएस तर इकडे मेन्सला पण आहे, सरळ सेवेला पण आहे. आता जीएस आणि हा जो विषय हा तर सगळीकडे, फक्त इंग्लिश आणि मराठी काय ते पूर्वला राहणार नाही तुम्हाला पुढे. बरोबर आहे, पण त्याचा फायदा आहेच ना रे. नगर परिषदेत तलाठी आहे. समजा आपण तलाठीवरून जर अंदाज काढला तर इथं 25
आणि इथं 25 असे 50 आहे. बरोबर आहे, 50 आहे. बरोबर आहे. म्हणजे अर्धा पेपर येणार डायरेक्ट. अर्धा पेपर आहे का नाही. आणि मेन्सला गेलाच तर दोन्हींचं मिळून तुम्हाला 100 प्रश्न आहे. बरोबर आहे का रे? दोन्हींचं मिळून तुम्हाला किती प्रश्न आहे? 100 प्रश्न आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आलं का लक्षात? बरोबर आहे का रे माझं? मग ठीक. सांगा, कमेंट करत चला. कसं वाटतंय, काय वाटतंय? पुढे व्हिडिओ होणार आहे. चालू घडामोडीचं डेली लेक्चर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्याला आता असं वाटत असेल की बाबा मी याचा अभ्यास कसा करावा, तर एक साधारणतः सांगतो की आपण याला या प्रकारे आपण बघू शकतो. ते म्हणजे कसं बघा, काय करायचं रे, आता तुम्ही पूर्ण रिलॅक्स मोडला आलेत. बरोबर आहे. जसं काय तुम्ही आता युद्ध जिंकूनच आलात ना. बरोबर आहे की नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एमपीएससी मध्ये एक गोष्ट सांगतो, रिलॅक्स हा शब्द विसरून जा. रिलॅक्स हा शब्द विसरून जा. कारण परवा पेपर झाला, पोरं पेपर झाल्यावर अनालिसिस केलं, अंदाज लावला, माझं होतंय का माझं नाही होतंय, आणि आता ती पोरं लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या अभ्यासिकेमध्ये जिथे त्याची जागा अभ्यासाची आहे तिथे जाऊन ते अभ्यासाला लागलेत. आणि मग हीच पोरं तुम्हाला परत रिझल्ट मध्ये दिसतात. आणि मग तुम्ही म्हणतात, नाही ना, आता 2च महिने राहिले, 3च महिने राहिले, तेव्हा मग हे वाचू का ते वाचू. मग आम्हाला मेसेज येतात, सर ह्या विषयाचे IMP टॉपिक काय, त्या विषयाचे IMP टॉपिक काय. मग मित्रांनो, एवढं करण्यापेक्षा आता अभ्यासाला लागा. कारण तुम्हाला सांगतो, स्पर्धा इतकी वाढली आहे ना, तर जिंकणं खूप मुश्किल आहे. इतकं मुश्किल की म्हणजे आता तुम्ही रिलॅक्स मोडला आलेत, पण खरं तर रिलॅक्स मोड नसतो. ठीक आहे. झालं, चला केला, एक दिवस गेला. आता चला लागा कामाला, तयारीला. मला गट क अवघड गेली, मला गट ब पूर्व अवघड गेली, आणि सर मग माझं कसं होईल. काही होत नाही कुणाचं. ठीक आहे, लक्षात घे. कारण जिंकायचं म्हणल्यावर हार पत्करावी लागती. 1000 हार घेतल्यानंतर अंगावर, तेव्हा यशाचा गुलाल उधळता येत असतो. पण हार, संघर्ष हा अंगावर घेता आला पाहिजे. एमपीएससीतल्या पैलवानाला जर कोणी पैलवान म्हणत असेल तर त्याच्याकडं संघर्ष नावाचा योद्धा अंगावर त्याला घेता आला पाहिजे. आणि हार नावाचा प्रकार हा कायम त्याच्या सोबत असतो. तो त्याला सांभाळावा लागतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा, मग आता एक लक्षात घ्या, रिलॅक्स मोड काही नाही. ठीक आहे. आता तुम्हाला सरळ तयारीला लागायचं. आणि तयारीला लागताना असं लागायचं, सर मला पेपर अवघड गेला, आणि सर मग मी आता काय करून, सर आता जमत नाही, आणि सर मी एवढी तयारी केली होती. अरे हो, केली होती तू तयारी, खूप अभ्यास केला होता तू, खूप मेहनत घेतली होती, खूप कष्ट केले होते. बरोबर आहे. पार लगी तू, मी तर म्हणतो वडापावावर दिवस काढले असतील, पण नाही निघणार आहे तुझी प्रिय, असं तुला जाणवत असेल. मग घाबरतो कशाला आहे? मग अभ्यास बंद करणं हे कोणतं कारण आहे? तुला युद्धातून माघार घ्यायची आहे की युद्ध पूर्ण ताकदीने लढायचंय, हे तुझ्यावर आहे. मला अवघड का गेला, आणि मी तर एवढा अभ्यास केला होता, मग तरी अवघड का गेला, म्हणून त्याचं अनालिसिस करून पुन्हा त्याच ताकदीने, त्याच जिद्दीने अभ्यास करणारी पोरं पुढच्या निकालात दिसत असतात. आणि जी पोरं माझं कसं होईल, काय होईल असं सोंग करतात आणि 10-15 दिवस याच्यातच घालतात, आणि मग नंतर ही परीक्षा करू का ती परीक्षा करू, वर्ष कडाला लागतं. त्यामुळं पोरांनो, काळजी करू नका. मी तुम्हाला खूप तळतळीनं सांगतोय, खूप कष्ट येणं सांगतोय की आता तुम्ही अभ्यासाला लागा. मग कसा करणार रे अभ्यास? तर आता हा रिलॅक्स मोड मी पुसून टाकतो. बघा, आपल्या समोर सगळ्या परीक्षा ठेवायच्या असतात. इंग्लिश प्लस मराठी. ठीक आहे. आता इंग्लिशला 2 तास द्या, मराठीला 2 तास द्या. ठीक आहे. जिथं तुमचं, जर तुम्ही मेन्सला गेलात तर मेन्सचं पण काम होईल, नाही तर सरळ सेवेला कामाच्या येणार आहे. त्यानंतर मॅथ, एक मिनिट थांबा, असं 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 ठीक, इकडं इंग्लिश मराठी. ठीक आहे, 4 आवर्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे सांगतो, आता लक्षात घ्या, पुढे घ्या. इंग्लिश मराठी 4 आवर्स झाले. त्यानंतर मॅथ, आणि तुम्ही इथं जीएसचा 1 सब्जेक्ट, जीएस 1 सब, मी मुद्दाम लिहिला, जीएस 1 सब, कोणता बी घ्या जो सोपा वाटत असेल तो. याला 2 आणि 2 4 तास, ही 8 आवर्स आतापासून द्या. बघूया निकाल कसा येत नाही. हे 8 आवर्स तुमचे तुम्ही काढून ठेवा. ठीक आहे. हे 8 आवर्स तुमचे तुम्ही काढून ठेवा. मग काय करायचं? सकाळी उठल्या उठल्या पहिले
पहिले सकाळी उठल्या उठल्या अजिंक्य सरांचा आता रोज सकाळी 7 वाजता राहणार आहे. 7-8 काय असेल ते चालू घडामोडीचं लेक्चर, याच्यावर ते तुम्ही मस्त बघायचं, शांत चित्ताने ऐकायचं, निवांत राहायचं, जिंदगीत जगायची, मौज करत करत काढायचं ते लेक्चर. काही नाही, फक्त ऐकायचं, पॉईंट काढून घ्यायचे आणि तेवढंच करायचं, बस. काय हरकत नाही. बरोबर आहे. आपण 15 दिवस मोफत हे ठेवतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. त्यानंतर 8च्या पुढं बघा, 8 वाजले, 9 वाजले, ठीक आहे, 9 वाजेचा टाइम झाला समजा, तर 9 वाजेपासून पुढं तुम्ही 2 तास इंग्लिश ठेवा, 2 तास मराठी. मग कसं रे? तर इंग्लिशला 1 तास रिडिंग करा आणि 1 तास त्याच्यावरची क्वेश्चन सोडवा. आलं लक्षात? किंवा तुम्हाला जर कोणाचा बॅचेस घ्यायचे असेल तर बॅचेस घेऊ शकतात. आपली पण बॅच, आपल्या बॅचेस तुम्ही घेऊ शकतात. मी काय तुम्हाला म्हणणार नाही घ्याच म्हणून. आवडलं तर घ्या, पटलं तर घ्या. आपण पोरांना फोर्स करत नाही. खूप जण म्हणताय की हे आलं परीक्षेत, ते आलं. मी सांगतो, माझ्या नोट्स लेक्चर मधला अख्खा पॉलिटीचा पेपर होता आणि करंटचे सुद्धा 70% प्रश्न होते. पण मग याचा अर्थ मी का नाही टाकलं? तर अरे बाबा, आपण जर शिकवतोय तर आपण शिकवलेलं आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. 70% आलं ना, यात खुश होण्यापेक्षा मी पोरांना शिकवलं, मग 30% का आलं नाही, यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यायची असते आणि पोरांसमोर उभं राहायचं असतं. ठीक आहे. चलो बघा, मग इथं 2 तास करा, इथं 2 तास करा. ओके. मग 2-2 तास जर केले, सकाळी इंग्लिश केला 2 तास समजा तुम्ही, 2 अवर्स. ठीक आहे. आणि त्यानंतर मग मग 2 तास झालं, त्याचा व्यवस्थित अभ्यास झाला, त्यानंतर मॅथ करायची. मॅथ घ्या किंवा जीएसचा जो सब्जेक्ट असेल तो 2 तास करा. ठीक आहे. काय करायचं? पहिल्या सत्रात 9 ते 12 मध्ये 2 तास इंग्लिश, 2 तास जीएस. ठीक आहे. हा झालं 4. 9 ते 1 वाजला. बरोबर. 1 वाजला. 1ला जेवण वगैरे करा, रिलॅक्स व्हा. 2 वाजेपासून 4 वाजेपर्यंत मॅथ करा. ठीक आहे. 1 तास चॅप्टर बघायचा, 1 तास क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. झालं. किती झालं रे? बरोबर आहे. मग 2 पासून 6 पर्यंत झालं. संपला कार्यक्रम. एवढंच करा, काही गरज नाही. आणि मग सर मी अभ्यास करते, आणि सर मी आता जॉबला आहे, आणि सर मी आता करू काय, होईन का? होतं. तयारी पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कारण पोरांनो, सोंग आणू नका बघा. सोंग आणू नका. सर मी जॉब करतो आणि सर माझ्याकडे टाइम राहत नाही. मी तुला सांगतोय 8 तास काढ फक्त तुझी. कोणते कसे काय काढायचे तसे काढ. तू प्रत्येक परीक्षेसाठी इलिजिबल आहेस पुढे. प्रत्येक परीक्षेची तयारी होणार आहे. मग सर मी मेन्सला नाही गेलो तर मग मी काय करू? तर तुला कोण म्हटलं की तू मेन्सला नाही गेला म्हणजे हा सब्जेक्ट, अरे हे बाकीकडे आहेच ना. त्यामुळं ताकद लावा, अभ्यास करा, स्वतःवर ठरवा, संयम बाळगा. आणि ही लढाई अशीच असते. इथं हारायचं नसतं पोरांनो. इथं थांबायचं नसतं. इथं फक्त आणि फक्त लढायचं असतं आणि गुलालाला रोज रोज स्मरण करायचं असतं की एक दिवस माझ्या अंगावर पडणार आहे. तेव्हा कुठं आपण जिद्दीने अभ्यास करू शकतो. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. ठीक आहे. त्या प्रकारे काही रती महारथी. आता तुम्हाला सांगतो, गटकाचा पेपर जर एखाद्यानं 4-5 वर्षापासून मी तयारी करतो असं म्हणत असेल, आणि मी लय तयारी करतो, माझ्यात लय दम आहे, मी लय भारी आहे, आणि तरी बी अवघड गेला असेल, तर भैया तू एकतर ना, तुला क्लिअर सांगतो, तुझी काही तयारी नाहीये. तू ना कोणत्या गोष्टीत व्यवस्थित त्या अभ्यासाच्या. त्यामुळं जरा प्रॉपर बघ त्याच्यावर, प्रॉपर लक्ष दे आणि मगच पुढे जा. कळलं? लक्षात घ्या. हा, तुम्ही समजा 5 वर्ष झाली तयारी करताय, तरी निकाल येत नाहीत. मग आपल्या चुका, तयारी करताय पण प्रामाणिकतेने तयारी करताय आणि तरी निकाल येत नाहीये, तर मग काही नाही. थोडं बघा काय चुकतंय, काय नाही, काय होतंय, काय नाही, त्याच्यावर अभ्यास करा. पण 5 वर्ष झाली तुम्ही ढेकळा अभ्यास करत नाही. 4 दिवस 5 दिवस आले का तुम्हाला रात्रंदिवस कळत नाही, तुम्ही अभ्यास करायला निघतात. अरे काय डिग्रीचा पेपर आहे काय? आदल्या 1 नाईट शो? हा, नाही ना. आणि मग त्यामुळं याला सातत्य हे खूप गरजेचं आहे. संयमही गरजेचा आहे, संघर्षही गरजेचा आहे. कुणी सांगताय, कुणी बोलतंय तर ऐकत चला. कारण वर्ष वाया घालताय तुम्ही, काय कुणाची जिंदगी वाया घालत नाही, स्वतःचं आयुष्य वाया घालताय, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मला 5 वर्ष झाली मी एमपीएससी करतोय, हे स्वतःला विचारा, खरंच मी अभ्यास केला का 5 वर्ष? जर मन नसेल ना, नाही, तर एक शेवटचा चान्स देऊन नीट इज्जतीने अभ्यास करा. आणि जरी तरी होत नसेल ना, धन्यवाद म्हणा, निघा. कशाला लोकांचं स्वतःचं आयुष्य बर्बाद करताय? कुणाचं नुकसान नाही, तुमचंच नुकसान. ठीक आहे. लक्षात ठेवा, याप्रमाणे तुम्हाला पुढे जायचंय पोरांनो, याप्रमाणे हे करायचंय. मग हळूहळू एक सब्जेक्ट जातो. 20 जानेवारी पासून आपली कंबाईनची बॅच सुरू होते. गट क, गट ब, क पूर्वसाठी. ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी आत्ताच आपला ऍप डाउनलोड करा. सर्व विषय, सर्व मार्गदर्शने, एक ना एक विषयाचं तुम्हाला इत्यंभूत माहिती आहे, प्रॉपर मार्गदर्शन भेटणार आहे.
त्यामुळं आत्ताच ही चॅनल सबस्क्राईब करा. मग खाली लिंक दिली आहे, आपलं क्लासचं ॲप सुद्धा डाउनलोड करा आणि त्यातून कंबाईनचा कोर्स घ्या. तलाठीचे कोर्सेस आहे, सर्व कोर्सेस आहे, जो वाटेल तो तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला एकत्रित सर्व याची तयारी करायची असेल तर आपली ऑल इन वन सरळ सेवा आहे ती करा. तुम्हाला फक्त कंबाईन करायची असेल त्यात हे पण होऊन जातं. कंबाईन करायची असेल तर तुम्ही कंबाईनची बॅच घ्या. ठीक आहे, लक्षात घ्या, मी फोर्स करत नाहीये. तुम्हाला वाटलं पटलं योग्य माणूस वाटला तर घ्या, नाहीतर घेऊ नका, हेच सांगल. ठीक आहे, पुढे बघू. या गोष्टी झाल्या. एक सांगतो मित्रांनो, लक्षात ठेवा, एमपीएससी असो या कुठेही कोणतीही स्पर्धा परीक्षा असतो, स्पर्धा परीक्षेत आहे ना, इमानदारी प्रामाणिकता खूप महत्वाची. हे संघर्ष संयम सातत्य हे नंतर आहे, पहिले प्रामाणिकपणा. मग प्रामाणिकपणा म्हणजे काय, की बाबा मी रोज खरंच 8 तास अभ्यास करतोय का, मी खरंच रोज वाचतोय का, रात्री झोपताना मला ज्यावेळेस मी डोळे लावतो तेव्हा माझा दिवस कसा गेला हे विचार केल्यावर मला समाधान मिळतंय का. या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि या प्रश्नांची उत्तरं जर पॉझिटिव्ह भेटत असेल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर मेहनत चालू ठेवा. पण स्वतःच्या मनाला विचारल्यावर जर म्हणत असेल, अरे गधाड्या तुझी लाज मला वाटत आहे, तू काहीच करत नाहीयेस, तू काहीच करत नाहीयेस, नुसतं देखावा करतोय, तर मग जरा सुधरा. वेळ हातातून जाता कामा नये. वेळ गेली तर संपलं. त्यामुळे मित्रांनो, आयुष्य जगताना या प्रामाणिकपणा एमपीएससीच्यात पण अभ्यासात पण आवश्यक आहे आणि इकडं पण. ठीक आहे, लक्षात ठेवा. थांबूयात. धन्यवाद.